पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवामधील नौशेरामध्ये भीषण अग्नितांडव। गुल मार्केटमध्ये लागलेल्या आगीत 150 दुकानं जळून खाक। शेकडो लोक जखमी। नौशेरातील रुग्णालयात उपचार सुरू। इक्वेडोरमधल्या मंता बंदरावर भीषण आग। अचानक झालेल्या स्फोटामुळे मासेमारी करणाऱ्या 4 बोटींना आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। स्फोटाचं कारण अस्पष्ट। मेक्सिकोतील चमापा लेचेरिया मार्गावर भीषण अपघात। एका टँकरची अनेक वाहनांना धडक। अपघातानंतर टँकरला भीषण आग। आगीवर 2 तासांनंतर नियंत्रण। महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। चीनच्या हार्बिन शहरात रेतीचं वादळ। वादळामुळे शहरात दिवसा पडला अंधार। अनेक घरांवरील छतही उडाली। वादळाची भीषण दृश्य कॅमेऱ्यात कैद। इस्रायलकडून अमेरिकेत हेरगिरी सुरू असल्याचं वृत्त। पेंटागॉन या संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त। ट्रम्प सरकारची हेरगिरी हा अमेरिकेसाठी धोका असल्याचा दावा। हेरगिरीच्या शंकेनंतर अमेरिकेकडून सावधगिरी। हॉर्मुझ नंतर आता बाब अल मंदेबची समुद्रधुनी बंद करण्याचा इराणचा इशारा। इराणी संसदेचे उपाध्यक्ष अली निकजात यांची धमकी। अमेरिका युद्धविरामाबाबत विरोधाभासी दावे करत असल्यानं धमकी। आता बाब अल मंदेब आशिया आणि आफ्रिकेला जोडणारी जगातील अत्यंत महत्त्वाची समुद्रधुनी बंद करणार असल्याच्या प्रयत्नात। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच। हिजबुल्लाच्या 150हून अधिक ठिकाणांवर हल्ले केल्याचा इस्रायली लष्कराचा दावा। हिजबुल्लाची रॉकेट लॉन्चर फॅसिलिटी उद्ध्वस्त केल्याची माहिती। युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इस्रायलचे लेबनॉनवर रॉकेट हल्ले। नबातीह परिसरातील हल्ल्यात 10 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 3 सैनिकांचा समावेश। इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतन्याहूंच्या विरोधात रॅली। तेल अवीवमध्ये सरकारविरोधात तीव्र आंदोलनं आणि घोषणाबाजी। नेतन्याहूंच्या राजीनाम्याची मागणी वाढली। आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पुन्हा नाचक्की। इराणनं पाकिस्तानच्या मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळला। अमेरिकेसोबत चर्चेसाठी कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही। खामेनींचे पूर्व सल्लागार जवाद लारिजानी यांचं वक्तव्य।